क्रिकेटच्या नरेश 11 कर्जत संघामध्ये तुम्ही आज खेळतात, मग वर्णी का लागली ते सुद्धा सांगायलाच पाहिजे. तुमच्या नावाचा गाजावाजा झालाच पाहिजे. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघणार आहोत. एका बाजूला खालापूर बदला मल्हार फायटर संघ आणि दुसऱ्या बाजूला कर्जत मधील नरेश 11 कर्जत संघ. हॅलो, सन्माननीय भरत जंगम यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे. आपलं सरचे स्वागत आहे. सन्माननीय भरतजी जंगम साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे. आपलं सरचे स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरचे स्वागत असेल. आपण विनंती करूयात नरेश 11 कर्जतचे जे 12th मॅन आहेत, अगदी कोणतेही खेळाडू आपण पाठवा, आम्हाला खेळाडूंची ओळख परेड पाहिजे तर प्रेक्षकांपर्यंत करून द्यायची आहे. त्यानंतर आपण मल्हार फायटरच्या सुद्धा 12th मॅनांना विनंती करूयात की आपणही आपला खेळाडू पाठवायचा आहे. आज या पाहिजे तर मल्हार फायटरच्या संघामध्ये आपण पाहतोय गणेशना पाटील असतील, सोबत पाहायला गेलं तर मुन्ना पिंगले यांनाही पण पाहणार आहोत. अमित वाघमारे खालापूरचे खेळाडू आहेत, ते सुद्धा पाहिलं तर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः प्रशांतदा खांडेकर आहेत, योगेश पाटील असतील, एक चांगली स्टारकास्ट आपण पाहिलं दीपक कर्णोक ऑलराऊंडर खेळाडू असतील. या टीमचे कॅप्टन सर्वेसर्वा या टीमला अगदी लीड करतात आजच्या रात्रीमध्ये. आउटफील्ड मध्ये तेवढे फास्ट आहेत. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन आपण पाठवायचे. दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सर, आपलं सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. कर्जतची जोडी आता मैदानामध्ये रवाना झाली आहे. नरेश 11 कर्जत या संघाची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. बाळा धनबी आणि त्याच्या साथीला गणेश देशमुख. बाळा धनबी आपण पाहिले तर कर्जत दहिली गावचे सुपरस्टार खेळाडू. ग्रामीण क्रिकेट गाजवलं, आज 40+चं 50+चं क्रिकेट गाजवतात आणि त्यांच्या सोबतीला असतील ते अर्थातच नॉन स्ट्रायकिंगला गणेश देशमुख. वर्णेचे खेळाडू आहेत. कर्जतची ही जोडी मैदानामध्ये उतरली आहे. आता या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. ऑपोजिट बाजूला संघ आपण पाहतोय तो मल्हार फायटर्स आणि त्यांचे बॉलर या जांभरूक गावचे सुपरस्टार योगेश तांडेल आहेत. योगेश तांडेल बॉलिंग मार्कवर असतील. एक चांगले गोलंदाज सुपरस्टार अगदी त्यांचं पाहिलं तर त्यांनी कारकीर्द पाहिलं तर प्रशांतदा खांडेकर यांच्या सोबतीला अगदी चांगली नक्कीच गाजवली. मग आज पाहिलं तर यांच्या गावामध्ये अमोल पाटील सारखा बायकरमॅन तयार झाला, अनिरुद्ध खांडेकर सारखा खेळाडू तयार झाला. यांच्या टीममध्ये अनेक खेळाडू तयार झाले आणि ते खेळाडू का तयार झाले तर यांच्यासारखे पाहिलं तर सिनियर खेळाडूंनी दिलेली संधी, दिलेला साथ, दिलेला पाहिलं तर एक अनुभव. या स्पर्धेला आपण पाहतोय ज्या स्पर्धेसाठी आलेले सर्व 40+चे खेळाडू, मग कर्जत असेल, परळी असेल, नेरळ असेल किंवा पाहायला गेलं तर रसायनी, सर्वांचं स्वागत करूयात. बॉलर 50+चे पाहिजेत. अगदी नियमावली गणेशांना आपण बनवली आहे. 50+चे बॉलर आता पहिल्या षटकासाठी हवेत. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल आणि पहिला बॉल थोडा बाहेर गेला. पहिल्या बॉलवर अवांतर रूपामध्ये धावसंख्या त्या टीमच्या टोटल मध्ये. नरेश 11 कर्जतची येतात धावसंख्या पुढे जाताना. बाळा धनबी क्रिकेटच्या पाहिलं तर पटलावरचं एक मोठं नाव आणि आता मैदानामध्ये या क्रीडा संकुलामध्ये आपल्या नावाची दहशत पुन्हा एकदा गाजवताना. वाघ अगदी पाहायला गेले तर कितीही वयस्कर होते, तो पाहिलं तर घासपूस खातच नाही, फक्त मांसच खाणार. तसाच पाहिलं तर फटका जर पाहायला गेले तर पॉइंटच्या ठिकाणी जातोय. प्रशांत दादांच्या हातामध्ये बॉल. अगदी धाव मिळेल ती सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल होती 2 धावा. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्हच्या रूपामध्ये सुद्धा पाहतोय.
त्यांचंही स्वागत करूयात. आमच्या साथीला साथी स्कोरर अनमोल जोशी हे सुद्धा आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. भरत जंगम सर आहेत आमच्यासोबत, त्यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडी जागा बनवली, फिरून मारण्याचा केला प्रयत्न, फिल्डर नाहीत, बॅकहँड एरिया, बॉल जाईल सीमा रेखा बाहेर. या इनिंग मधला आलेला पहिला चौकार. डॉट बॉल आला, अर्थातच डॉट बॉलची सांगता करतात गोलंदाज. मागील ओव्हरचा आपण या मागील 3 बॉलचा विचार केला तर 3 बॉल 3 चौकार आले, नंतरचा बॉल आलेला डॉट बॉल. आता गोलंदाजाने सुटकेचा निश्वास टाकला असेल, त्यांनाही माहिती आहे की मॅच जर आपल्याला जिंकायचे तर कमी धावांमध्ये थांबावं लागेल. कर्जतखेडी तेवढी जबरदस्त गोलंदाजी आहे. बॅटची आतली कडा लागली आहे, फिल्डर मागे आहेत तैनात आणि बॉलला पकडलाय, फेकलाय सुद्धा. दरम्यानच्या वेळेमध्ये 1 धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर टीमची टोटल बिनबाद 15 धावा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण अर्थातच आपण पाहिजे तर बॅटिंग टीम अर्थातच नरेश 11 कर्जतचा आता इथे आपल्या बोलबाला पाहायला मिळतोय. मग हा बोलबाला टिकून ठेवणार का? जसं सातत्य या आधी पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये ठेवलंय तेच 40+, 50+च्या क्रिकेटमध्ये ठेवावं लागेल. कारण क्रिकेट अशी गोष्ट आहे, सातत्य गरजेचं आहे. आज आपण प्रामुख्याने जर विचार करताना आपण जर एक आवर्जून नाव घेतो
ते म्हणजे अर्थातच कृष्णा सातपुते सर. का नाव घेतो? सातत्य महत्वाचं आहे आणि त्याच प्रकारे सातत्य टिकून ठेवलं या खेळाडूंनी. पुन्हा एकदा आता तैनात गोलंदाजी मार्कवर दीपक कर्णो असतील, त्यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण. फिल्डर डाऊन दी बॉल आहेत मुन्ना पिंगळे घोडुलीचे खेळाडू. रनआउटची संधी होती, बॉल हातातून निसटलाय, त्यानंतर केलेल्या 2 धावा कंप्लीट. तर या चुका टाळाव्या लागतील. इथे आपल्याला फास्ट गेम घ्यावाच लागेल. आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळतो ती स्पर्धा पाहायला गेली तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी, आणि या ट्रॉफीमध्ये आपण खेळताना ज्या प्रकारे आंबेडकरांनी आपलं ही संविधान लिहिलं, या आपल्या देशातील सर्व तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन, चांगलं नेतृत्व दिलं, त्या प्रकारे क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला टीमसाठी नेतृत्व द्यावं लागेल. आणि नेतृत्व ही महत्वाची गोष्ट आहे. नेतृत्वामध्ये कर्तृत्वाची जोड मिळते. इथे मिळेल ती 1 धाव. टीमची टोटल 18 धावा. 18 धाव संख्या आता मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग करताना पाहिलं तर टीम नरेश 11 कर्जत संघ बाळा दनवी आहेत. बरं तर आताच त्यांचे साथी मित्र आम्हाला 12th मॅन सांगतात की चहा भात प्रामुख्याने करणं. खरं तर दादा चहा भात असेल, भाकरी आणि भाकरी बरोबर चहा असेल, हेच खरं तर खाणं होतं. आज आम्ही खातोय बिस्किट, पार्ले बिस्किट खातोय, आम्ही मारी बिस्किट खातोय, आणि ते खाता खाता अगदी आमच्या हृदयावर किती लोड येतोय त्या मैद्याचा तेच समजत नाहीये. खरं तर हेच पाहिलं तर आज 50+ खेळाडू, कदाचित आम्ही 50 पर्यंत जाऊपर्यंत एवढे फिट असू का याची सुद्धा पाहिलं तर शंका वाटते. चांगला फटका आहे, बॉल उंच गेला, फिल्डर आहेत तैनात, बॉलला पकडण्याचा प्रयत्न झाला सुद्धा आणि फेकी झाली आहे. दरम्यानच्या वेळेमध्ये 2 धावा. अगदी वेगाने धावतात, आजही दाखवून देतात की आमचं वय वर्ष जरी 50च्या आसपास जरी असलं तरी तुम्हाला 20-22 वर्षाच्या तरुणासारखा आम्ही खेळ करून दाखवणार. आणि तोच खेळ मैदानात चालू आहे. गणेश देशमुख आणि बाळा धनबी यांचा एक चांगली जोडी, सुपरस्टार जोडी. कर्जत क्रिकेट गाजवलं, रायगड टेनिस क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी गाजवलं. चांगला बॉल आहे, अगदी पायातला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साइडला केला. डिप्टी विकेटच्या ठिकाणी बॉल गेलाय, बॉलला अगदी फेकी सुद्धा केली आहे. कलेक्शन करायचंय, कॅप्टन आहात, कलेक्शन करावं लागेल, फेकी हातात करावी लागेल. अगदी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मॅच मध्ये महत्वाच्या. बॉलिंग खाली, अगदी बॉल खाली होते. खालापूरचे सितारे बाहेर अगदी राहिलाय बॉल. वाईटचा सिग्नल पंचांचा आलाय. अवांतर धावांपासून वाचावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण खेळतोय, जर का धावांचं प्रेशर आलं तर प्रेशर मध्ये मोठमोठे संघ गाडत होताना पाहिलेत आपण. प्रेशर ह्या गोष्ट अशी आहे, शब्दच असा आहे की तो शब्द जर नक्कीच आला तर आपल्या अंगावर काटा मारतो. एक चांगल्या मॅच मध्ये आपल्याला धावांवर, कमी धावांवर रोखावा लागेल. इथे ग्लान्स केलाय, अगदी एस्टनच्या मागे बॉल गेलाय, पकडलेला बॉल, आणि त्याचबरोबर फेकी तेवढी झाली आहे दमदार. सिंगल धाव. 24 धावा झाल्या. 24 धावांचा इथे खेळ आपण संपलेला पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीने 24 पर्यंत संघ पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या आणि आता 9 धावा आल्यात, म्हणजे अर्थातच धावा झाल्या 24. आणि आता संधी देऊयात आपल्या डीजेला. शेडे बॉलला उडवलंय, पंचांनाही हात अवकाशाने करण्यासाठी केले भाग. आलाय A1 क्वालिटी माहिती हिट षटकार. प्लस तालुका स्तरावरचा संघ इथे उतरलाय आणि आक्रमण करता पुन्हा एकदा बॉल, पुन्हा एकदा हमला करण्याचा प्रयत्न अमित आहेत आणि अमित त्यांच्या हातामध्ये जाईल बॉल. विकेट होते डाऊन. पहिल्या बॉलवर षटकार आला
तदनंतर मला आता कमबॅक करावा लागेल. मीही पाहिलं तर घोडेली गावाचं क्रिकेट बरंच चांगलं खेळलोय. आज 40+ मध्ये माझी एंट्री झाली. त्यानंतर माझ्यावर टाकलेला विश्वास आमच्या कॅप्टनने तो सादर तर करावा लागेलच ना. त्याच नंतर पाहिलं तर षटकारानंतर झालेली कॅच, विकेट डाऊन, बाळा दणवी झालेत बाद, येथील मैदानाच्या बाहेर. जर एखादा खेळाडू बाद झाला तर वन डाऊनला अगदी 40+ जावं लागेल. म्हणजे एक अट आहे. या प्रकारे क्रिकेट आपण खेळायचं आणि त्याच नियमामध्ये क्रिकेट खेळलं जातंय. खरं तर 40+चं हे क्रिकेट पाहता अगदी तरुणांना लाजवेल असं खेळ आहे. कारण याच्यामध्ये नियम दिसतात आणि याच्यामध्ये पाहिलं तर खेळाडू सर्व एका शिस्तीमध्ये खेळताना दिसतात. एका रांगेमध्ये येतात, रांगेमध्ये जातात. आपल्या ओव्हरच्या स्टान्समध्ये अगदी त्याच वेळेमध्ये येतात, त्याच ओव्हर वेळेमध्ये कंप्लीट केल्या जातात. कोणताही टाइमपास नाहीये. सर्व खेळाडू पाहिलं तर एकत्र विकेट गेल्यानंतर येत नाहीयेत. अगदी ज्यांना अचूक खेळाडूंना, निवडक खेळाडूंना जर पाहिलं तर एक सांगण्यासाठी यायचं तेवढेच खेळाडू येतात. म्हणजे छोटे छोटे नियम आहेत. ते नियम जर आत्ताच्या खेळाडूंनी जरी पाळले तर तरी तेही खेळाडू चांगल्या उंचीवर खेळू शकतात जेवढं हे खेळाडू खेळलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये मुन्ना आलेत. स्लोअर बॉल होता, उंच गेला, फटका फसलाय. दीपक आले जेल खाली, पकडतील कॅच आणि त्याचबरोबर येते बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. टुर्नामेंट सादर झाली आणि त्या टुर्नामेंटमध्ये अगदी एक चांगल्या दर्जाचं आयोजन त्यांनी केलं. परंतु आज आयोजन नाही तर नियोजन करायचे आपल्या संघासाठी बॅटिंग करून. बॅटिंग स्ट्राईक एंडला असतील ते अर्थात प्रभाकर देशमुख, वर्णे गावचे सुपुत्र, आता मैदानामध्ये लढतील, झगडतील. आणि समोरच्या गोलंदाजाला आता विकेट हॅट्रिक घ्यायची संधी निर्माण झाली आहे. परंतु आता संघाची स्थिती आपण जर पाहिली, धावा झाल्या होत्या 30, 2 बॉल 2 विकेट आल्यात. आता इथून आपल्याला बाहेर काढायचंय. कशा प्रकारे प्रभाकर देशमुख बॅटिंग करतील हे सुद्धा आता पाहिलं जाईल. एक चांगली स्पर्धा त्यांची पाहिलं तर वर्ण्याची नक्कीच सरली. प्रभाकर देशमुख आले आहेत. बॅटचा स्विंग जोरात होता. ज्या प्रकारे MS धोनी स्विंग करतात तेवढाच स्विंग होता, परंतु स्विंग यांना मिस पाहायला मिळाला. आलेला आपण पाहिलं तर डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीम म्हणून घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण चेक करायचंय. अमोल पाटील यायचंय, आपण जरा चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य बॉल पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक जरी झाली पण डॉट बॉल आलाय. प्रभाकर देशमुख आता संघ ज्या स्थितीमध्ये तिथून पुढे घेऊन जायचंय, ज्या प्रकारे आपल्याला जो मोमेंटम मिळालाय, मोमेंटम पुढे कॅरी करायचंय. स्लोअर बॉल आहे, त्याला अगदीच फसवा बॉल म्हणावा लागेल. हिट करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट केलाय. गोटीने पाहायला मिळाला. ज्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये या प्रकारचे कंचे खेळले जायचे आणि तोच निमित्त पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर रनआउटच्या रूपामध्ये होते बाद. प्रभाकर देशमुख येतील तंबूच्या आसऱ्याला. आपण पाहिल्या तर 3 खर्च झाल्यात. अगदी शरीराचा वेध घेतला होता, त्याला मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. मागे इष्टांच्या मागे फिल्डर आहेत तैनात. बॉलला पकडला जाईल, फेकला जाईल. दरम्यानच्या वेळेमध्ये इथे सिंगल धाव. पहिल्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर केले गोलंदाजाने कमबॅक. आणि कमबॅक कसं असावं ते आता या बॉलरच्या रूपामध्ये पाहायला मिळालं. टीमची टोटल 31 धावा. 7च धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर शेवटच्या बॉलला सिंगल. मागील मधले बॉल जेवढे झाले ते सर्व काही पाहायला गेले तर बॉलरच्या खात्यामध्ये, म्हणजे अर्थातच
मल्हार फायटर या संघाच्या खात्यामध्ये अगदी जमा झाले. जिथे चांगलं काम पाहिलं तर या गोलंदाजांनी केलं आणि आता टीमची टोटल 31 झाली आहे. त्यानंतर 3 ओव्हरच्या नंतर आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करूयात रसाईनी 40+ संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार नेरल संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात आपण टॉससाठी यायचंय. रसाईनी 40+ संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध असतील ते जय मल्हार नेरल संघाचे कॅप्टन. दोन्ही लेजेंडरी कॅप्टनला आपण विनंती करूयात का आपण टॉससाठी यायचंय. नरेश ठोंबरे आहेत बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. दीपक दादा बॉलर कोण आहेत? दीपक दादा वामन आहेत बॉलिंग मार्कवर. अगदी ऍक्शन आपण पाहिले तर आसरुडीचे ज्या प्रकारे नरेश ठोंबरे बॉलिंग करतात तशीच ऍक्शन पडायला पाहायला मिळते. तो वामन आहेत आणि वामन यांच्या अगदी पाहायला गेले तर पहिल्या बॉलवर आल्या दुहेरी धाव. जागा बनवली. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. स्वीट साऊंड ऑफ दी बर्ड अगदी कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका गेला सीमा पार. मिळाल्या धावा 6-6-6 षटकार. काळ काय गाजवला असेल म्हणून तर म्हणतात ना 40+ क्रिकेटच्या खेळाडूंचा नाद करायचा नाही. तो नाद केला जाऊ शकत नाही. आजही किती पाहिले तर खेळाडू येऊ दे परंतु 40+ खेळाडूंनी त्यांचा काल गाजवलाय. अगदी एमआरआयच्या बॉलवर खेळले. अगदी पाहायला गेले तर जड बॉलवर खेळले. हेडलीच्या बॉलवर खेळले. कॅप्टनच्या जड बॉलवर सुद्धा खेळलं गेलं क्रिकेट आणि त्याच नंतर हलक्या बॉलवर क्रिकेट खेळलेत. म्हणजे सर्व प्रकारच्या पाहिलं तर बदलावामध्ये ते सुद्धा स्वतःला झोकून दिलं. आता पाहायला गेलं तर क्रिकेट निव्याच्या बॉलवर मोस्टली खेळलं जातं. सिक्सरच्या बॉलवर खेळलं जातं. पण त्यांचं क्रिकेट जे होतं ना ते अगदी कठीण होतं. पहिल्या बॉलवर षटकार मारणं सोपं नव्हतं. आता आल्या आल्या पहिल्या बॉलवर षटकार मारला जातो. तेव्हा पहिले बॉल जज केला जायचा आणि ते क्रिकेट कालांतराने बदलत गेलं. यष्ट्या उद्ध्वस्त केला. तर वामन यांनी घेतलंय रिवेंज. ज्या प्रकारे वामन यांच्या विरुद्ध केला होता कव्हरच्या दिशेने आक्रमण त्याचं उत्तर दिलं. टीट फॉर टॅट विकेट डाऊन. येथील मैदानाच्या बाहेर नाव फलंदाजांचं गणेश देशमुख. बॅक टू द डगआउट. बॅटर कोण मैदानामध्ये गेलेत? पराग आहेत. कशीलचे बॅटर आहेत. पराग आता मैदानामध्ये जातील. आता पराग यांच्यासाठी संधी निर्माण झाली की ज्या स्थितीमध्ये आपला संघ पोहोचलाय अर्थातच धावा झाल्या टीमच्या 39. 4 विकेट डाऊन झाल्यात. 39 झाल्यात आणि आता बॉल शिल्लक जेवढे त्या बॉलवर आपल्याला आक्रमण करावं लागतील. 2 बॉल बाकी आहेत वामन यांचे. वामन यांनी पाहिले तर पहिल्या बॉलवर दुहेरी नंतर षटकार नंतर विकेट घेतलीये. डॉट आणि त्यानंतर विकेट घेतलीये. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला समजलं नाहीये आलेला डॉट बॉल. ही गरज होती. नितांत गरज आपण जर पाहिलं तर या संघाची होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या चांगली झाली होती. तब्बल 24 पर्यंत संघ पोहोचला होता. त्यानंतर पुढील 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे वलय दिलंय अगदी कमी धावांचं षटक पाहिलं तर मुन्ना पिंगलेन टाकलं आणि आता पुन्हा एकदा वामन सुद्धा चांगलं षटक टाकतायत. फसवलं गेलं बॅटरला. अगदी बॅट दूरवर बॉल पर्यंत पोहोचू दिली नाहीये. अगदी वळवलं बॉलला आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. या डॉट बॉलच्या संगतीने पाहिलं तर षटक क्रमांक 4 संपलंय. टीमची टोटल धावसंख्येचा आपण विचार बघितला तर 39 धावा झाल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 40 करायच्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 करायच्यात. सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. ज्या प्रकारे सरासरी आता बॉलिंग करणाऱ्या टीमने मेंटेन ठेवून धावा दिल्यात. धावा खर्ची केल्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण विचार केला तर धावा 15 आल्या फक्त. म्हणजे 7.5च्या सरासरीने धावा खर्च 2 ओव्हरमध्ये केल्या. परंतु या 40 धावा वाचवल्या जातील का की बनवल्या जातील याआधी ऐकूयात आपल्या डीजेला. चला आपण इन्व्हाइट करूयात पुढच्या मॅचच्या टॉससाठी रसायनी 40+ चे धुरंधर आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार नेरलचे अगदी सुपरस्टार
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया आपण टॉससाठी यायचे. रसायनी टीमचे 40 धुरंधर आणि त्यांच्या विपक्ष असतील ते नरेश 11 कर्जतचे, जय मल्हार 11 नेरलचे सुपरस्टार. चला टॉससाठी यायचे रसायनी संघाचे कॅप्टन. चला टॉससाठी यायचं पुढच्या मॅचच्या. रसायनी 40 धुरंधर खेळाडू त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार अर्थातच जय मल्हार नेरल संघाचे सुपरस्टार खेळाडू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचे. नेरल टीम आपण आलात का? यस, आपलं वेलकम असेल आणि त्यानंतर आपण आता इन्व्हाइट करूयात रसायनी 40 टीमचे कॅप्टन. काय षटक राहिले मुन्ना दादा. अगदी मुन्ना दादा म्हटलं होतं की आकाश जो क्रिकेट आत्ता चालू आहे यापेक्षा कठीण क्रिकेट आम्ही खेळलोय, कारण की आमच्या वेळेस नाईटच्या मॅचेस कमी, डेच्या टायमाला आमचा जास्त घाम निघायचा. म्हणजे आमच्याकडची एनर्जी तिथं पाहिलं तर तपासली जायची की तुम्ही किती एनर्जीने खेळू शकता. आजचं आपण म्हणतो की ऊन एवढे ऊन तेवढे, परंतु तेव्हा जर पाहायला गेलं तर पायामध्ये शूज सुद्धा नसायचे. खरं तर जेव्हा आमचा काल चालू झाला, जेव्हा आम्ही अगदी जन्म घेतला असेल, आमच्या आईवडिलांनी आम्हाला एकही गोष्टीची कमतरता करू दिली नाही. पण त्यांचा काळ कठीण होता. त्यांना माहिती होतं की जर आम्ही आज जर का शिकलो नसेल तर आमच्या मुलाबाळांना शिकवायचंय, त्यांना एक चांगला व्यक्ती बनवायचे. पैसा कितीही कमवा, कोणत्याही हुद्द्यावर जा, एक व्यक्ती चांगला झाला नाही ना तर ते आयुष्य फेल आहे. आणि तुम्ही व्यक्ती चांगला झालात म्हणून तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला एक आदर्श निर्माण करून दिलात. आणि तो आदर्श घेऊनच पाहायला गेलं तर क्रिकेटचं मैदान असेल, समालोचन कक्ष असेल, तर आज ती पाहायला गेलं तर आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये सर्वांनी आपल्या लोकांचा आदर्श घेतला, म्हणून एक चांगल्या पावलावर पाऊल ठेवण्याचं आम्ही काम करतोय. चला आपण इन्व्हाइट करूयात रसायनी 40 टीमचे कॅप्टन. आपल्याला इन्व्हायटेशन असेल आपण या टॉससाठी. त्यांच्याविरुद्ध नेरल 40 कॅप्टन जे जय मल्हार नावाने खेळणार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करूयात टॉससाठी. चाळीस करायचे आहेत. सलामीची जोडी कोण जाणार हे पाहिलं जाईल. चला आपण इन्व्हाइट करूयात पुन्हा एकदा रसायनी 40 टीमचे कॅप्टन आलेत का? येस, आपलं सर स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान्य नारायणजी तांडे साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला टॉससाठी यायचंय. नेरल संघाचे कॅप्टन आपल्यालाही विनंती असेल, आता रसायनी संघाचे कॅप्टन आलेत, आपण आपल्यासोबत जोडले जा. तांडील सरांना आपण विनंती करूयात आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. धन्यवाद. आपण आता व्यासपीठावर स्थान बनवायचंय. रसायनी संघ आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आपला? एक सेकंद विचारतो मी, कारण हो बॅटिंग 2 मिनिटात सांगतो.
अगदी आपला निर्णय आपण सांगाल जरूर बॅटिंग येईल बॉलिंग येईल अगदी तो टॉस नंतरचा कॉल आपण कराल थोड्या वेळानंतर. कसं वाटतंय या पाहिलं तर पाटील बाबांच्या भव्य मैदानामध्ये त्याचबरोबर या आयोजनामध्ये अगदी आपण ज्या छत्र खाय खेळतोय तर ते छत्र म्हणजे पाटील बाबांचं भव्य दिव्य मैदान आणि आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळतोय खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफीमध्ये. मग कशा भावना आहेत तुमच्या या स्पर्धेमध्ये खेळताना? आयोजन खूपच छान आहे आणि मेन म्हणजे इथेशी बॉलिंग साईड जास्त चालते, बॅटिंग साईड कमी आहे थोडीशी, आणि आम्ही फिल्डिंग घेतलेली. येस सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर सर आपणही आलात, आपले स्वागत असेल. सर पाहायला गेलं तर त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलाय. इथे म्हणतात की बॉलिंगचा अगदी पाहायला गेलं तर बोलबाला आहे, परंतु असे कोणते तुमच्याकडे बॅटर आहेत की तो त्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय मोडीच काढू शकतात? आहेत आमचे बॅटर आहेत जे यांचा निर्णय मोडीच काढतील. ओपनिंगचे 2 बॅट्समन आहेत, सेकंड डाऊन आहेत, ते जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करतील. खरं तर सर तुम्ही ग्रामीण क्रिकेट बराच खेळलात, त्यानंतर आपण जर पाहिलं तर आत्ताचं क्रिकेट थोडंसं क्रिकेट वेगळं आहे. आत्ताच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ते 40+ क्रिकेट खेळतात तुम्ही, त्याच्यामध्ये अगदी लीग मॅचेस होतात आणि जर आपण बाहेरच्या बाजूला गेलो तर एखादी मॅच हारल्या तर संघाला बाहेर जावं लागतं. मग या क्रिकेटमध्ये जो बदल आहे, बदल घडत गेलाय, अगदी तो बदल ॲडॉप्ट केला नवीन खेळाडूंनी. मग नवीन खेळाडूंना तुम्ही तुमच्या अगदी जुन्या कालामध्ये तुम्ही क्रिकेट खेळलात, काय संदेश देऊ शकता? 40+चा जो क्रिकेट आहे तो लीग मॅच ज्या खेळल्या जातात त्या खूप चांगल्या असतात. नॉकआउटच्या ज्या मॅचेस असतात एक मॅच खेळून बाहेर जावं लागतं, दुःख होतं तेव्हा, पण लीगमध्ये खेळायला मजा येते. जरूर, धन्यवाद सर. आपल्या नक्कीच या संदेशाने अगदी नवीन खेळाडूंना बरीच प्रेरणा मिळेल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर टर्न करूयात. अगदी मीच आपल्यासोबत असेल आणि आता बॅटिंगसाठी गणेश पाटील आहेत. गणेशांचा फटका उंच गेलाय, फटक्यामध्ये वजन अगदी बॉल साईल सीमारेखा बाहेर, नाणांच्या बाट मधून आला, करारा जवाब, चौकार. सहा धावा झाल्यात. आता धावफलकावर आपण पाहतोय त्या धावफलकाची स्थिती करायच्या धावा 40 धावा. 6 तर आल्यात. नानांच्या बॅटमधून फटका समोर दिला, त्याला बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवला. यानंतर फटका उंच गेला, लांबी किती पाहिलं जाईल, फिल्डर येथील डाऊन दी बॉल, त्याचबरोबर पकडला जाईल कॅच. सेफ हँड मध्ये बॉल, पहिली विकेट होते डाऊन. अर्थातच गणेश पाटील बॅक टू द डग आउट. जो ही स्पर्धा आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहिली जाते. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय यशजी कांबळे सर, नागेशजी कांबळे सर, तुषारजी कांबळे सर, क्रिसजी कांबळे सर, संदेशजी कांबळे सर आणि मयूरजी कांबळे सर. प्रतीश कांबळे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण या आयोजकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांच्या गावकऱ्यांच्या अगदी सहाय्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. संदेशजी कांबळे सर सुद्धा आहेत. या सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं इथं पाहिलं तर आयोजन ठेवलंय आणि केटीस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. तर अगदी या स्पर्धेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाहिले तर या गावचे विक्रम पाटील जे गोव्याला आहेत आणि गोव्यावरून मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. जशा शुभेच्छांचा वर्षाव होतोय, मयूर यांच्या चेहऱ्यावर हास्य येते, त्यांनाही माहिती आहे स्पर्धा सर्वांना आवडतीये. अगदी संदेश कांबळे सर पाहिले तर जेव्हा आमच्यासोबत पहिले जोडले गेले तेव्हा सदस्य होते आणि आमच्यासोबत नक्कीच भेट झाल्यानंतर पुढच्या टर्मला आम्ही पाहिलं तर ते उपसरपंच झाले. याला प्रगती म्हणतात आणि प्रगती का करावी, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी करावी. जरूर संदेश कांबळे सरांचं आपण नक्कीच अभिनंदन करूयात. यानंतर बरेचसे मोठमोठे अगदी पाहिले तर पद तुम्हाला भूषवायचे आपल्या गावाच्या विकासासाठी. जरूर हे आपल्या मार्फत नक्कीच केलं जाईल. परंतु आल्यानंतर चौका टोकला बॅटरने प्रशांत खांडेकर आपली ताकद दाखवतात. बाहुबळी खेळाडू, टीमची टोटल 10 धावा. इक्वेशन अगदी बरोबर चालू आहे, तंतोतंत इक्वेशन चालू आहे. ज्या इक्वेशनची गरज होती ते इक्वेशन मैदानामध्ये घेऊन आलेत. 10 धावा झाल्यात. आता दुसरं षटक कोणता गोलंदाज हे सुद्धा पाहिलं जाईल. प्रभाकरजी देशमुख सुद्धा आहेत आणि त्यांची सुद्धा ट्रॉफी आपण पाहिली जी वर्ण्याच्या मैदानामध्ये अगदी झाली होती. मग तिथे मोठमोठे संघ खेळताना आपण पाहिले आणि वर्ण्याचं मैदान म्हटलं तर ऐतिहासिक मैदान आहे. त्या मैदानामध्ये फक्त टेनिस क्रिकेटच्या मॅचेस नाहीत तर तिथे रबर क्रिकेटच्या मॅचेस खेळल्या जातात.
तिथे आपण जर पाहिलं तर आदिवासी समाजाच्या अनेक मॅचेस खेळले जातात. अगदी आठवड्याला आपण पाहिलं तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पहिले तर स्पर्धा खेळवल्या जातात. तिथे प्रॅक्टिससाठी पहिले तर ते मैदान अगदी प्रचलित आहे. आणि त्याच मैदानाचा पाहिलं तर जर आपण जो इतिहास नक्कीच जर घेऊन काढला तर तो प्रभाकरजी देशमुख यांच्या संपूर्ण कमिटीने एक चांगली स्पर्धा रंगवली. अगदी स्पर्धेचं स्वरूप आपण जर पाहिलं तर 4 रात्रीची स्पर्धा होती आणि शेवटच्या रात्रीमध्ये अनेक मोठमोठे संघ आपण पाहिले. मग भिवंडीमध्ये संघ असेल, मग त्यामध्ये पाहिलं तर पनवेलमध्ये संघ, खालापूरमध्ये संघ, अनेक संघांना दिलेली संधी आणि एक चांगलं आयोजन, दमदार आयोजन कसं असावं ते प्रभाकरजी देशमुख सरांनी करून दाखवलं. आणि आज पहिले तर संधी मिळाली आपल्या सर्व आयोजकांना. ज्या प्रकारे आपण जांभरूक गावाचा आपण जर विचार केला तर जांभरूक गाव म्हटलं तर तिथे क्रिकेटची एक मोठी पाहिजे तर एक कारकीर्द राहिली आहे. मग प्रशांतदा खांडेकर आहेत, योगेशजी तांडेल आहेत, यांनी सुद्धा क्रिकेट गाजवलं. आज पाहिजे तर 9 तरुण खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये. पाहिजे तर अमोल आहेत, त्याबरोबर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर कांबळे हे सुद्धा पाहिलं तर एक लेफ्टी बॅटर चांगले आहेत आणि अगदी शांत असे खेळाडू. आणि त्याचं कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बऱ्याचदा आल्यानंतर बरेच मैदान कॉमेंट्री बॉक्समध्ये गाजवतात. आज पाहिलं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना साथ मिळते. यशजी कांबळे सर, नागेशजी कांबळे सर, तुषारजी कांबळे सर, क्रिसजी कांबळे, संदेशजी कांबळे सर, प्रतीश कांबळे सर, या सर्वांची साथ मिळाली आहे. चला फास्ट घ्या, स्पीडअप घ्या, जास्त उशीर करू नका. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर दहिविलीचे गोलंदाज असतील हेमंत. आपल्या नरेश 11 कर्जत संघासाठी बॉलिंग करायची. समोर बॅटर असतील अर्थातच आपण पाहतोय मुन्ना पिंगले. मुन्ना पिंगले एक पाहिलं तर मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. ज्यांनी टेनिस विश्व गाजवलं ते नाव आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. बॅटिंग कशी केली जाईल हे सुद्धा पाहिलं जाईल. मुन्ना यांच्या विरुद्ध टाकलेला बॉल त्याला पाठवलंय, समोर आला, समोरच्या समोर उडवला, प्लॉट मध्ये आला, स्लॉट मध्ये आला, प्लॉट मध्ये पाठवला. 6 धावांचा एकदम मोहर उपटाताना षटकार. सहा धावा इथे मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने 16 पर्यंत संघ पोहोचलाय. मुन्ना पिंगले आपण प्रामुख्याने विचार करू त्या घोडवली संघासाठी. श्रीदत्त क्रिकेट संघ घोडवली संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर आता 40+ झालेत आणि 40+ झाल्यापासून अगदी ग्रामीण क्रिकेट कमी केलंय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 40+चं क्रिकेट त्यांना खुणावलंय. आणि 40+ मध्ये मजा आहे, त्यांना माहिती आहे. 40+ म्हणजे फक्त क्रिकेट नाहीये, 40+ म्हणजे पाहिलं एक आनंद देणारा क्षण आहे. प्रत्येक धावेमध्ये, प्रत्येक विकेटमध्ये, प्रत्येक पाहिलं तर बॉल पकडण्यामध्ये एक आनंद मिळतो. आपल्यालाही माहिती आहे जेवढं धावाल तेवढं अगदी पुढे जाल, तेवढं अगदी वय आपल्या तारुण्यात येत जाईल. चांगला बॉल, पुढचा बॉल अगदी मुन्ना यांना फसवलं गेलंय. डॉट बॉलची सांगता इथे आपण मैदानामध्ये पाहिली. मुन्ना पिंगले पाहतोय खरं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला खेळ करतात, पण त्यांचं एक नवीन ब्रँड आहे अंकुरण म्हणून. जे कस्टमाइज पॉट ते देतात, तिथे फ्लॉवर्स प्लॉट देतात ते अंकुरण नावाचं. आणि कोणत्या आपण इव्हेंटला एक गिफ्ट म्हणून ते आपण देऊ शकतो. मुन्ना पिंगले म्हटलं तर फक्त आज एक खेळाडू नाही तर एक चांगले व्यावसायिक म्हणून सुद्धा नावारोपाला आलेत. इथे सिंगल धाव मिळाली. बॉलर येतात हेमंत आहेत, हेमंत यांच्या विरुद्ध मिळाली सिंगल धाव. या धावेची गरज होती, धाव इथं पूर्ण केली, स्ट्राईक दिली. ते अर्थात प्रशांतदा खांडेकर यांना. आता बाहुबली खेळाडू या खालापूर टेनिस विश्वामधला एक मोठा खेळाडू प्रशांतदा खांडेकर बॅटिंगसाठी असतील तैनात. कित्येक मैदाना गाजवली, कित्येक मैदानामध्ये पाहायला गेलं तर एक हाती सत्ता मिळवली. आज आपण पाहिलं तर जांभरूक संघाचं नाव घेतो, मग त्यामध्ये प्रशांतदा खांडेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. तो सिंहाचा वाटा काय तो आता 40+च्या क्रिकेटमध्ये सुद्धा दाखवतात, कारण की त्यांच्या बॅटमधून आलेला आपण जर एक चौकार पाहिला तोही दर्जेदार पाहिलाय. पुन्हा एकदा अगदी शरीराचा वेध घेतलेला बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटच्या ठिकाणी बॉल जाईल, ट्रॅव्हल झालाय, बॉलला फेकी केली गेली. गॅदरी प्रभाकर देशमुख यांच्याकडून केलंय आणि आलेला पाहिलं तर सिंगल धावाचं इथं पाहिलं तर रूपांतर. 29 नंबरची जर्सी परिधान केलेले मुन्ना सर आहेत, वाडिश लॉंगॉनच्या ठिकाणी फिल्डिंगचं काम करतील. त्यासोबत पाहिलं तर लॉंगॉनच्या ठिकाणी एक फिल्डर आहेत, गणेश देशमुख आहेत. लॉंगॉपला सुद्धा आपण फिल्डर पाहतोय, ते अर्थातच बाळा सर.
पाठची एज लागले, एज अँड डाऊन विकेट होते बाद. अर्थातच मोठे खेळाडू बाद होतील. मुन्ना पिंगले येतील मैदानाच्या बाहेर. अठरा झाल्यात. आता पहिले तर इक्वेशन पोहोचले ते धावा करायच्यात 22 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. कंपल्सरी आपल्याला धावा बनवाव्या लागतील. आणि अर्थात आपण जी स्पर्धा पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक, या महामानवाने या भारताला एक अगदी संविधान दिलं. अगदी 2 वर्ष 11 महिने लागले संविधान बनवायला. त्यानंतर तासही बरेच होते, त्यामध्ये मेहनती बरेच होती. बाबासाहेबांना अनेक जणांनी पाहिलं तर तेवढी साथही दिली. एवढी मंडळी सोबत घेऊन पुढे जाणं आणि आपल्या देशाला एक संविधान अगदीच निर्माण करून देणं. संविधानिक देश आहे आपला. दीपक कर्णुकाले त्यांच्या विरुद्ध पहिला बॉल तर आलेला डॉट बॉल. आता मॅचचं इक्वेशन पोहोचलंय. जर या ओव्हरचा आपण विचार केला तर धावा खर्च केल्यात 8 धावा. आता 12 मध्ये 22चं इक्वेशन पोहोचलंय. जिंकायचं तर 22 धावा कंपल्सरी करायच्यात. क्रिकेट हा असा खेळ आहे, क्रिकेट क्षणार्धात पाहिजे तर रंग बदलतो. वेळ लागत नाहीये क्रिकेटमध्ये वेळ बदलायला. त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे सातत्य पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावांचं होतं, त्यानंतर आता थोडंसं ब्रेक लावायचं काम केलं कोणी तर बॉलरने. धावा खर्च केल्या 8 आणि आता येणाऱ्या 22 धावा करायच्यात. 22 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. पुढची मॅच आपण पाहिली तर अर्थात असणार आहे रसायनी 40+ आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार नेरळ संघ. जय मल्हार नेरळ संघ आपण पाहतोय ब्ल्यू जर्सीमध्ये असेल आणि रसायनी 40+ जो व्हाईट जर्सीमध्ये. टॉस जिंकलाय, पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला तर अर्थात रसायनी 40+ संघाने. आणि या मॅचसाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेशजी ढोले सर असतील. योगेशजी ढोले सर जर म्हटलं तर प्रामुख्याने आपण म्हटलं तर समीरजी सोमणे सरांचे शिष्य. समीरजी सोमणे सरांचं अगदी नितांत प्रेम आहे. संतोष जोरकर आलात आपण. आपलं सरचे स्वागत. आपले मित्र कुठे आहेत? सूरजदादा केदारी. अगदी संतोष दादा आणि सूरजदादा केदारी ही जोडी आहे. मथुर आणि बकासूरची जोडी कशी असते तशी जोडी आहे क्रिकेटच्या मैदानावर. रंगा बिल्ला काही म्हणा, परंतु यांची मैत्री सुरुवात कशी झाली आणि यांची मैत्री पाहिजे तर इथपर्यंत टिकली कशी हे आम्हाला सूर्यदादाने सांगितलंय. मित्र कोणत्याही वळणामध्ये मिळू शकतो, पण मिळालेला मित्र, भेटलेला मित्र, त्या मित्राला जपणं तेवढं महत्वाचं आहे. आणि ते जपणूक केल्या अर्थात सूर्यदादा केदारी आणि त्याचबरोबर संतोषदादा जोरकर. मैत्री जपावी लागते. आपल्याला पाहिजे तर आयुष्याच्या वळणावर अनेक मित्र मिळतात. काही मित्र आपल्याला हाय बाय करून निघून जातात, परंतु काही मित्र आयुष्याच्या शेवटीपर्यंत शिल्लक राहतात. आणि तसेच मित्र पाहिजे हे दोघं आहेत. आणि तसंच जर पाहायला गेलं तर क्रिकेटही तेच आहे. क्रिकेटमध्ये असणारे सर्व मित्र आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला अगदी सोबतीला असणार, कारण ते लॉयल आहेत. त्यांना माहिती आहे या क्रिकेटने आपल्याला बरंच काय दिले. क्रिकेटने चांगले गोड मित्र दिलेत. त्या गोड मित्रांच्या संगतीला आपण पाहिलं तर एक धाव ही आपल्या आयुष्याच्या सुखर अशा जीवनासाठी ती आता इथं मैदानामध्ये खेळतोय. प्रशांत दादा खांडेकर समोर दिला सोडणार नाहीये. सीमारेखा बाहेर पाठवलंय. मिळाला षटकार. मॅचला टर्न करून देणारा षटकार आलाय. टीमची टोटल पोहोचलीये 24 धाब्यांवर. बॉलरचं नाव समजेल का? महादेव आहेत. बॉलिंग मार्कवर महादेव असतील. पहिला आलाय, दुसराही समोर दिला आणि त्याला सोडणार नाहीयेत. असे कित्येक मैदान प्रशांत खांडेकर यांनी गाजवली आणि आज त्यांचं घरचं मैदान, ज्या मैदानावर आपण जर प्रामुख्याने म्हणावायला गेलं ना, लंगोटी घालून पुढच्या पर्यंत ट्रॅक शूजवर जिथपर्यंत खेळलं क्रिकेट खेळलंय ते मैदान प्रशांतसाठी अगदी तेवढंच लकी आहे.
आणि ठोकलेला षटकार. टीमची टोटल या 6 धावांनी पोहोचले 30 वर. 10 धावांचं इक्वेशन. 10 बॉलमध्ये आता 10 धावा करायच्या. प्रशांतचा सुपुत्र आपण पाहतोय. मल्हार सुद्धा मॅचचा आनंद घेतो. येत्या कालावधीमध्ये जामरुख संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असेल आणि अमोलकडून क्रिकेटचे धडे सुद्धा घेतोय. त्याचं आपण नक्की स्वागत करूयात. मॅचचा आनंद घेतोय आपल्या पप्पांसोबत. आपल्या जामरुख संघासाठी पहिले तर बऱ्याच वेळा 12th मॅनची भूमिका बजावत असतो मल्हार. यार्क बॉल आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. अर्थात इथे जिथे पाहिलं तर 2 बॉल 2 षटकार आले होते महादेव यांच्या विरुद्ध, परंतु बॉलर तेवढेच कसलेले बॉलर आहेत. त्यांनाही माहितीये 2 आले म्हणून काय झालं. तिसऱ्या बॉलवर मी दांडी उडवण्याची क्षमताही ठेवतो. टाकलेला डॉट बॉल. आता प्रयत्न करावे लागतील प्रशांत दादांना. ज्या प्रकारे 2 षटकार मारल्यानंतर बॉलरने कमबॅक केला तर बॉलरने डिवचलंय. तुम्ही मारले, मी तुम्हाला आता येणाऱ्या बॉल पाहिजे तर डॉट टाकू शकतो. विकेट जाऊ शकते. विकेट सुद्धा घेण्याची क्षमता आता महादेव यांच्या बॉलरकडे आहे. 9 मध्ये करायच्या 10 धावा. पुढील बॉल सुद्धा तेवढा चांगला आहे. विकेटच्या मागे कीपर कडून झालेली चुकी. बॉलने बाउन्स जास्त घेतला. बॉलचा वेग तेवढाच. बॉल सीमा पार. आउटफील्ड आहे. फास्ट आलाय चौकार. हवा येऊ दे गोष्ट महत्वाची आहे. मैदान गाजवायचंय. मैदान गाजवायला आपण आलोत. मैदानामध्ये खेळ करायला आलो. मैदानामध्ये आनंद घ्यायला आलोत. जो क्रिकेट सारखा आनंद आहे तो कुठलाच खेळामध्ये नाहीये. नेहमी म्हटलं जातं क्रिकेट ही अशी गोष्ट आहे मैदानामध्ये जे 22 खेळाडू खेळतात, जे पाहिलं तर 11 मैदानामध्ये फिल्डिंगवाले, 2 बॅटर आणि पंचही त्यांचे कधी कधी मित्र होऊन जातात. मग वीरेंद्र सेहवागनी सांगितलेल्या आठवणी पंचांना मुठीत ठेवावं लागते मित्र म्हणून, आणि ते मित्र सुद्धा पंच पाहिले तर मैदानामध्ये आपण पाहतो. आता या लोअर फुलटात बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाहिलं तर एकेरी धाव तर घेतली आहे. जामरुख गावचे अनेक पाहिले तर जे व्हॉलेंटियर्स म्हणून आहेत, खरं तर त्यांची टुर्नामेंट त्यांनाही माहिती आहे आमच्या गावची टुर्नामेंट आहे. टुर्नामेंटमध्ये आयोजक आम्ही असलो तरी नसलो तरी काय झालं, पण आमच्या गावाचं नाव अगदी फ्रंट लाईनला झलकणार आहे ना, तर गावासाठी काय पण. आणि गाव ही अशी गोष्ट आहे तिथे पाहिलं तर सर्व गोष्टी साईडला राहतात. फक्त एकीसाठी गावाच्या नक्की सर्व गावकरी एकत्र येतात. फुलटाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बॉल चाललाय. फिल्डर धावतील. बाउंड्री लगत जाण्याच्या आधीच पहिल्यांदा बॉलला अडवले गेले. दुहेरी केली कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. प्रशांत दादा धावतात आणि इथे जर धावल्यानंतर धावा जर का विजयाच्या जवळ जाणाऱ्या जर असतील तर ती धाव घेणं महत्वाचं आहे. टीमची टोटल पोहोचलाय संघ 38 वर. आता फक्त 2च धावा करायच्यात. फक्त आणि फक्त 2 धावा जरूर इथे करायच्यात. मैदानात जिंकायचंय तर 2 धावा करायच्या. परंतु बॉलिंग करायला संघाला आपण कॉन्फिडन्स देऊयात. या 2 धावा तुम्ही वाचवू शकता. जर का एखादी विकेट पहिल्या बॉलला आली तर येणाऱ्या बॉलवर बॅटर प्रेशरमध्ये असेल. पहिला बॉल महत्वाचा आहे. विकेट घ्यावी लागेल. आता कॅप्टनला अगदी जखडून घ्यावी, फिल्डिंग जखडून घेणारी करावी लागेल. तर या मैदानाचा इतिहास सांगून जातोय. इथे 6 बॉल 6 धावा सुद्धा करताना अगदी परिश्रम करावे लागले. मग इथे 40 प्लसचे खेळाडू आहेत, तेच तुम्हाला सुद्धा संघर्ष करायला लावतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रभाकर देशमुख, वर्णे गावचे सुपुत्र आहेत. वर्णे गावासाठी टेनिस क्रिकेट बरेच खेळले. आता 40 प्लस क्रिकेट आपल्या ह्या तालुका स्तरावरील नरेश 11 कर्जत संघासाठी खेळतात. नुकतीच त्यांची एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेला स्वरूप चांगलं होतं. त्या स्पर्धेला ग्रामीण संघ बरेच खेळले. भिवंडीवरचे संघ पाहिले, कर्जतमध्ये संघ पाहिले, त्याच पण टुर्नामेंटमध्ये खालापूरचे संघ पाहिले, पनवेलमधला पोइंजे संघ सुद्धा पाहिला. आणि कालची रात्र पोइंजे संघाने पाहिलं तर डीपी रोडचं मैदान गाजवलं. तब्बल 1.5 लाखाचं बक्षीस मिळवलं. 2 धावा अगदी वाचवायचे प्रभाकर देशमुख यांना. पहिला बॉल शरीराचा घेतलेला वेग आणि वेगावर स्वार आहे. इथे धाव तर मिळाली. अर्थातच आपण बघितलं इथे 1 धाव मिळाली. धावेची गरज होती जिंकण्यासाठी. आता फक्त शिल्लक असेल ती 1च धाव. 1 धाव करायची आणि विजयाकडे अगदी पाहिलं तर वाटचाल करायची आहे. योगेश सर मॅच चांगले रंगतायत. क्रिकेटला आपल्याला प्रेक्षक म्हणून काय हवंय, कॉमेंटेटर म्हणून काय हवंय की मॅच रंगल्या पाहिजेत. मॅच एक साईड कुठेच नकोय. वन साईड जेव्हा क्रिकेट होतं तेव्हा क्रिकेटमध्ये अगदी बोरिंग खेळ वाटतो. परंतु आता मॅच रंगतीये. 1 धावेची गरज असेल. 5 बॉल शिल्लक. चांगला बॉल आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न झालाय जरूर. आणि ते 4 मध्ये आता 1 धाव करायचे. 4 बॉल शिल्लक असतील. जर डॉट बॉल आला तर आता या मॅच मधलं रंग नक्कीच तयार होऊ शकतं. जी रंगत द्यायची आहे ना, ती रंगत देण्यासाठी प्रभाकर देशमुख अगदी योग्य बॉलर आहेत. त्यांनाही माहिती आहे की आता 1च धाव पाहिजे. प्रत्येक बॉल डॉट किंवा विकेट पाहिजे. जर का एखादी धाव निघाली तर आपला संघ परास्त होऊ शकतो. तसं करू देणार नाहीयेत. फिल्डिंग आता अगदी पाहिलं गेलं तर फ्रंट लाईनला आणली आहे. 4 मध्ये 1 धावेसंख्येची गरज. समोर पाहिलं तर प्रशांतदादा खांडेकर. चांगला बॉल पडलाय. चांगला बॉल अगदी पडलाय. आणि त्याचबरोबर
रनआउटच्या रूपामध्ये होईल खेळाडू बाद. प्रशांतदा येथील तंबूच्या आसऱ्याला. आता 3 मध्ये 1 ची गरज. कुठे होती मॅच, कुठे आली. आज जिंकलात तर प्रभाकर देशमुख नक्कीच सांगायचं जाईल की वर्णे गावचं क्रिकेट एवढं उंच काय. तर प्रभाकरजी देशमुख त्या टीम मध्ये यादी खेळलेत आणि आज जर पाहिले तर तालुका स्तरावरच्या नरेश लेवर कर्जत संघासाठी खेळलेत. फक्त 2 धाव्यांची गरज होती. 3 मध्ये 1 आलाय. आता 3 मध्ये 1 धावा करायची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा आपण नियम पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये अमित आले आता मैदानामध्ये. एक धावा आता करायचे. आता फिल्डिंग सेटअप केला जातोय. आता जर आपण बघितलं तर एकच धाव करायचे. कॅच साठी फिल्डर ठेवला गेलाय. त्याचबरोबर बॉलला अडवण्यासाठी जिथे एक धाव फक्त वाचवायचे. चांगल्या प्रकारचे आता फील्ड सेटअप केले गेले. आता आपण बघितलं ज्या मॅचमध्ये मॅच रंगतीये 3 मध्ये 1 धावेची गरज. आता आपण म्हणू शकतो की IPL सारखी मॅच झाली आहे. ज्या प्रकारे IPL ला आपण सुरुवातीला पाहिलं असं वाटलं होतं की पंजाब किंग्स गेली, परंतु ती गेली नंतर बॉटमला गेली. क्रिकेट तसंच आहे. सातत्याने क्रिकेट खेळावं लागतं चांगलं. इथे करायचे ते आता 1 धावा. 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज. प्रभाकर देशमुख यांच्याकडे पाहिलं तर कॉन्फिडन्स असेल. समोर पाहायला गेलं तर टीमचे कॅप्टन अर्थातच दीपक कर्णुक असतील. दीपक कर्णुक यांच्या विरुद्ध आता डॉट बॉल जर आला तर मॅचचं चित्र 2 मध्ये 1 जाऊन ठेवेल. पण एखादा जर धाव आला तर विजयाच्या अगदी पाहिले तर दरवाजाच्या पलीकडे पोहोचेल तो संघ मल्हार फायटर्स. 1 धावेची गरज. बॉल डॉट टाकावाच लागेल. टाकलेला बॉल अगदी एस्टाच्या मागे बॉल पकडलाय सुद्धा. रनआउटची संधी होती. संधी हुकले, परंतु संधी हुकले या मॅचला अगदी जिंकलाय संघ. संधीचं केले सोनं. मल्हार फायटर्स या मॅचला होतोय विजयी. तर या मॅचचा सामनावीराचा किताब आपण देण्यासाठी सन्माननीय संदेशजी कांबळे सरांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा किताब द्यायचा आहे. संदेश सर या आपण सामनावीराचा किताब द्यायचा आहे. खरं तर आपल्या शुभ हस्ते आपण किताब